काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या जालन्यामध्ये आले होते आणि या जालन्यामध्ये ते दुष्काळाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले होते। त्यांनी फक्त येऊन इथं त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत घोळक्यामध्ये राहून फोटो काढून आणि एक दोन जागेवर त्यांनी फोटो काढले आणि डायरेक्ट चालले गेले। कारण की इथे स्थानिक लेवलचे काही त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांना माहित होते कुठं कुठं या ठिकाणी नुकसान झालेले गोरगरीब लोकांची। आता इथलं इंद्रनगर असेल, भुईपुरा असेल, यांच्या घरात लोकांच्या पाणी गेल्या लोकांना वस्त्र सुद्धा अंगावर घालायला नाही, कपडे नाही, लेकरं बाळ उपाशी तापाशी। महानगरपालिका त्यांना काहीतरी समाज मंदिरमध्ये अशा ठिकाणी जागा देत आहे। कन्यानगर भाग असेल, लालबाग असेल, लक्कडकोट असेल, संभाजीनगर मधले बस स्टँडचा एरिया असेल, अनेक संजयनगर असेल, अनेक या ठिकाणावर आता या मोती तलावाचं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घरांना। आता सुद्धा लोकांना दरवाजाच्या बाहेर येऊन पाय ठेवायला सुद्धा तिथे जागा नाही। आणि स्थानिक लेवलचे काँग्रेसची सत्ता राहिले, काँग्रेसचे आता माझीच नगरसेवक आहे काँग्रेसच्या रनिंग मध्ये, काँग्रेसचे इथे खासदार आहे। आम्हाला माहित आहे की या काँग्रेस पार्टीच्या सपकाळाच्या हातामध्ये, हर्षवर्धन सपकाळाच्या हातात काही नाही प्रदेश अध्यक्षाच्या, तर कमीत कमी ते आले होते इथं तर फक्त सोशल मीडियावर फोटो काढायला आणि मीडियाची बाईट देण्यासाठी आले होते का? आम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या बांधावर जातो, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्येच गेलो आम्ही, काही लोकांना मदत दिली, आम्ही कुठं फोटो काढला नाही, कुठं आम्ही एखाद्या पेपरला बातमी सुद्धा दिली नाही। तुमच्या माध्यमाचे काही लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्याशी काही प्रश्न आणि काही विचारलं तरच आम्ही त्यांच्याशी बाईट करतो, पण आम्ही कुठेही दिखावाचं काम केलं नाही। वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी गरीब जनतेच्या साठी सेवा करण्यासाठी तयार आहे। मागे सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर सोलापूरला मागच्या वर्षी मोठा महापूर आला होता, त्या टायमाला सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी तिथले 2 गावं दत्तक घेतले। तुम्ही जाऊन बघा त्या गावाची कसं सध्या कंडिशन आहे, त्या लोकांना घरं बांधून दिले, तेव्हा सुद्धा वंचित बहुजन आघाडी धावून आली होती। आम्ही इथून त्यांना त्या ठिकाणावर काही मदत पाठवली होती। लेडीजला सुद्धा काही अनेक वस्ती होत्या, त्याचा महापूर आला होता, ते सुद्धा आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पाठवलं होतं। आताही सुद्धा आम्ही इथं प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर वंचित बहुजन आघाडी जात आहे। काँग्रेस पार्टी एवढे मोठे पक्ष स्वतःला मोठा म्हणणार आहे, पक्ष इथं संपलेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येक लोकांच्या घरोघरी जात आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा महापूर या शहरामध्ये द्या। आम्ही प्रत्येक पाणी कसं काढायचं, नाल्यातून कुंकर काय करायचं हे सगळं आम्ही याचा आराखडा करू आणि इथं शासनाला सुद्धा सांगतो आम्ही की आता सध्या वस्तीमध्ये लोकांच्या प्रत्येक वस्तीमध्ये घरामध्ये पाणी आहे, याची शहानिशा करा, थोडंसं लोकांच्या व्यवस्थित करा। इथं भाग्यनगर आहे आमच्या त्या वस्तीमध्ये, भाग्यनगरच्या बाजूला भुईपुरा आहे, घरखोरच्या लोकांच्या घरामध्ये सगळं पाणी गेलेलं आहे, सगळं त्याचा संसाराचा नातू झाला, लोकांचे कांदे मिरच्या सगळं वाहून गेले, धान्य सगळं ओलं झालेलं आहे, लोकांना जेव्हा खावायला त्या ठिकाणी काही राहिले नाही। आम्ही सरकारला सुद्धा विनंती करतो की बाबा थोडं यांच्याकडे चांगलं लक्ष द्यावं। कलेक्टर मॅडम काल त्या भुईपुऱ्यामध्ये गेल्या होत्या, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो की अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वस्तीमध्ये जावा, शेतकऱ्याच्या सुद्धा बांधावर जावा, दिखावा काम करू नये। या ठिकाणावर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा होते, त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी, त्यांनी सुद्धा त्या हर्षवर्धन सपकाळला जिथं नुकसान झाले या गोरगरीब लोकांची त्या वस्तीमध्ये न्यायला पाहिजे होते। इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम एरिया होते, बाकीचे काही एरिया आहेत, त्या समाज बस स्टँडच्या एरियामधून तर पुऱ्या लोकांच्या त्या लक्कडकोट मधल्या एरियामध्ये पुरं त्या साईडच्या लोकांच्या पुऱ्या घरामध्ये पाणी गेलं, पुरं त्यांचं वाहून गेलं। लालबागामध्ये सुद्धा तीच पुरी कंडिशन झाली। लालबागामध्ये तुम्ही कंडिशन बघू शकता, तुम्ही आपल्याला तिथं पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, लोकांच्या घर पुढे वाहून गेलेले, पुरे घर पडलेले, लोकांना कपडे सुद्धा तिथे घालायला नाही। इतर स्थानिकचे जे कार्यकर्ते होते ते काय नसते, त्यांच्यासोबत फोटो काढायलाच होते, काय पण फुलाची गुच्छी घेऊन आले। हे पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी, त्याच्या म्हणजे लोकांच्या आसू पोहोचण्यासाठी आले होते का सोशल मीडिया फोटो काढण्यासाठी आले होते असं काय आम्हाला समजणार नाही। काँग्रेस पार्टी स्वतःला समजते की आम्ही उद्याचे पंतप्रधान अशा पद्धतीने या ठिकाणी फिरत आहेत त्यांचे कार्यकर्ते, त्याचा आम्ही निषेध करतो। हे काय बरोबर आहे, त्यांच्या काही हातात नाही, वरा द्यायच्या हातात नाही, खाली काही खासदार असून मी काय कामाचा हो, खासदार बी गेला बदनापूरला आणि एकाच शेतकऱ्याच्या रोडला गाडी उभी केली, पाण्यात जाऊन उभं राहून फोटो काढला, असं काही चालणार नाही। प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जावं, खासदार साहेब तुम्हाला लोकांना मतदान केलेले आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनता हुशार झालेली आहे, जनता आता वेळी राहिल्याने खासदाराला बी त्यांची जागा दाखवून देईन। या सपकाळाच्या हातात प्रदेश अध्यक्ष यांच्या हातात आहे की नाही देणार नाही काही, पण जे देणार यांनी जर मागणी केली असती तर कमीत कमी गोरगरीब लोकांची मनाचं शांतता झाली असती की बाबा आमच्यासाठी कोणीतरी काहीतरी मागणी केली। वंचित बहुजन आघाडी प्रत्येक लोकांना मदत करत आहे, प्रत्येक लोकांच्या घरोघरी आम्ही फिरत आहे, डोर टू डोर वंचित बहुजन आघाडी मदत करत आहे। विजय लाने, वंचित बहुजन आघाडी, युवा जिल्हा अध्यक्ष, जालना।